एक्सर बीचचे ओपनरचे बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. A1 आणि अरुण. जर पाणी लागला तर कधी पण पाणी घेऊन जा प्लेयर लोकांना. ओव्हरची किंवा ओव्हरची वाट बघू नका. उन्हाचा तडका जास्त असल्या कारणाने हा पांजू स्पोर्टने निर्णय घेतलेला आहे. फायनल 8 कडून गोलंदाजी करतील ते म्हणजे महेंद्र पाटील आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे A1. पहिला सामना सुरू होत आहे. गणपती बाप्पा मोरया. सुंदर चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा निर्धाव. पहिला चेंडूची सुरुवात गोडदेव कडून होत आहे चांगल्या रीतीने. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, कारण बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही इथे. सुंदर गोलंदाजी करतायत ते म्हणजे महेंद्र पाटील. गोडदेव कॅप्टन. काही मंत्री इथे देतात, कान मंत्र अरुण A1 यांना. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि अंपायरचे दोन्ही हात आमच्या जवळ आणि अवांतर धाव संख्येने पहिली धाव होत आहे ती म्हणजे एक्सर बीची. पुन्हा एकदा हॉपच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु काहीसा बॉल हा बॅट्समॅनला समजलेला नाही. वाईडचा पुन्हा एकदा मारण्याचा आणि काय गोलंदाजी होत आहे महेंद्र पाटील यांची. लगातार 4 चेंडू निर्धाव, 3 चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेट प्राप्त करताय तो म्हणजे महेंद्र पाटील. गोडदेव या संघासाठी चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती म्हणजे महेंद्र पाटील यांची. DJ धन्यवाद DJ. 3 क्रमांकाचे फलंदाज गणेश कारभारी आणि तेवढे ताकदीचे गोलंदाज म्हणजे महेंद्र पाटील. 4 चेंडू निर्धाव, 1 अवांतर धाव संख्या म्हणजे 4 चेंडू मध्ये एकच धाव संख्या करत आहे ती म्हणजे एक्सर बी संघ. हवेचा वेग सुद्धा आहे उजवड्याला.
ब्लॉक होलचा खालचे चेंडू, सर्व चेंडू खाली होत आहे आणि हा 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 नाही हा ना हा ना आणि हा काहीशी चोरटी धाव म्हणावी लागेल, ती म्हणजे एक्सर बी संघाची गणेश कारभार यांची. आणि एक धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 2. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर मारला फटका हॉपच्या दिशेने कव्हर पॉइंटला आणि एक धाव झाल्या दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे. 1 षटक 4 धावा 1 विकेट. डीजे धन्यवाद डीजे. 2 क्रमांकाची गोलंदाज जय पाटील. आणि सामना करते ते गणेश कारभारी. शॉर्ट पिच चेंडू लेगच्या दिशेने मारला फटका. बघूया 1 2 3 आणि हा चौकार. या 4 धावेने संघाची धाव संख्या ही वाढत आहे ती म्हणजे 8. पहिला चेंडू पाटील यांचा. डीजे धन्यवाद. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खाता आहे तो म्हणजे जयेश. पुन्हा एकदा स्पीडला चेंडू होता. काहीसा बॉल काय समजला नाही गणेश कारभार यांना. सुंदर चेंडू मानावा लागेल. निर्धाव चेंडू आणि हा काय स्वीपचा फटका लेग ऑफ साईडला मारला. बघूया 1 आणि ते आमचे आउटसाईड आउटफील्ड खराब असल्याने बॉल थांबतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 3 धावा काढता काढता गणेश कारभारी हा रनआउट होतोय. या 2 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 10. डीजे नवीन 4 क्रमांकाचे बॅट्समॅन आहेत ते म्हणजे नितेश किनी आणि पुन्हा एकदा हॉपच्या दिशेने उंच मारला फटका. सुंदर फटका 1 2 3 आणि हा आमच्या चौकार पॅव्हलियन बॉक्स मध्ये आलेला. या 4 धावेने संघाची धाव संख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 14. सुंदर फलंदाजी होत आहे ती म्हणजे अरुण यांची. वैयक्तिक 6 धावेवर खेळत आहेत. अजूनपर्यंत जय यांचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फटका पुन्हा एकदा
लेगच्या दिशेने मारलाय, बघूया एक धाव निश्चित दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि सहजपणे या 2 धाव्या कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या वेगाने वाढत आहे, ती म्हणजे 16. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू मैदानामध्ये जय पाटील यांचा बाकी आहे. पुन्हा लेगच्या दिशेने सुंदर फटका मारलेला आहे अरुण याने. एक धाव कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि अरे काही गरज नसताना इथे स्वतःहून आत्महत्या केली आहे, ते म्हणजे नितेश यांनी. सुंदर फलंदाजी चालू होती, काही गरज नव्हती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. 2 षटकांचा सामना इथे कंप्लीट झालेला आहे. विकेट गेलेले आहेत त्या म्हणजे 3. धन्यवाद डीजे. पाणी घेऊन येऊ शकता तुम्ही. धन्यवाद धन्यवाद डीजे. जर खेळाडूला पाणी लागला तर कधी पण तुम्ही घेऊन या, उन्हाचा तडका जास्त असल्या कारणाने. 5 क्रमांकाचे फलंदाज एकसरबीचे भावेश आणि गोलंदाजी करतील ते म्हणजे भावेश. सलामीला आलेले बॅट्समॅन अरुण अजूनपर्यंत सुंदर खेळत आहेत. भाईंदर एंड करून गोलंदाजी करतील ते म्हणजे भावेश. बघूया पहिला चेंडू मैदानामध्ये अडकलेली अरुणसाठी. सुंदर फटका मारला, बघूया हॉपच्या दिशेने. एक धाव निश्चित दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु एका धावेवर अरुण यांना समाधान मानावं लागत आहे आणि एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 19. उंच मारण्याच्या प्रयत्नात करत बॉल काही बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नाही आणि मला वाटतं काही गरज नसताना अंपायर नॉट आउट. पहिला स्टंप ही पहिला पायाने पडली, त्याच्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात येत आहे ते म्हणजे अरुण यांना. सुंदर फलंदाजी करत आहेत अरुण. या एका धावेने संघाची या 2 धावेने संघाची धाव संख्या एकच घडलं. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 20. तिसरं षटक भावेशांचं. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत.
आउट. अरुण आउट झालेले आहेत. कारण ज्यावेळी पाय लागला निलेश यांचा त्यावेळी एक बेल्स त्याच्यावर अवेलेबल होता. त्या एक बेल्सने अरुण यांची विकेट घेतलेली आहे. हे प्रेक्षकांना माहिती पडलं पाहिजे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते म्हणजे धडाकेबाज फलंदाज रणजित. 6 क्रमांकाचे फलंदाज. भावेश यांचे 2 चेंडू टाकून झाले आहेत. 2 चेंडूमध्ये 1 रनआउट आणि 2 रन्स काढलेले आहेत. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी या. आणि एक्सर बी ची धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 20. आणि लेगच्या दिशेने मारलाय फटका. टॅपचा फटका मारलाय रणजित याने. 1 धाव कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात, परंतु एका धावेवर रणजित यांना समाधान मानत आहे. संघात स्वतःचं खातं इथे खोलत आहे एका धावेने. या एका धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 21. 3 चेंडू टाकून झाले ते भावेश यांचे. अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातील सामना करतील ते म्हणजे भावेश टू भावेश. सुंदर लेगच्या दिशेने मारला फटका आणि 1 धाव झालेल्या दुसऱ्याच्या प्रयत्नात सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. काहीशी आउट खराब होती तरी पण चेंडू हा पायाने हाताने अडवला आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 23. शेवटचे 2 चेंडू भावेश यांचे. भावेश टू भावेश. आणि सुंदर फटका उंच मारलाय बघूया. आणि पंकज इथे सुंदर झेल पकडत आहेत. आणि धन्यवाद. 7 क्रमांकाचे फलंदाज ते म्हणजे योगेश. शेवटचा चेंडू भावेशांचा. भावेश टू योगेश. बघूया लेफ्ट हँड बॅट्समन आहेत योगेश. ओला संघाचे सुद्धा या पांजू नगरीमध्ये स्वागत. आणि हा आमच्या आणि ही ट्रॉफी आम्ही घेऊन जाणार. हा षटकार या 7 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 29. काय सुंदर फटका डीजे. धन्यवाद डीजे.
आलेल्या तमाम मान्यवरांचे हार्दिक स्वागत. या पांजू गावामध्ये ओला संघ आले असतील त्यांनी नाश्ता करून घ्यावे. हा शेवटचा चेंडू आलेला षटकार अतिशय सुंदर वेग वाढवत आहे धावेंचा. 29 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. एकसर बी या संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 5. गोलंदाज आहेत ते प्रमोद, 4 क्रमांकाचे गोलंदाज भाईंदर एर कडून गोलंदाजी करते रणजित साठी. आणि हा सुंदर लेग साइडला मारला फटका आणि हा षटकार. काय षटकार मारला रणजित याने. या 6 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 35. वेगाने धाव डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहिला चेंडूवर मोठा फटकार प्रमोदांच्या. पुन्हा एकदा आणि एक तेरे एक मेरी त्रिफुलाची. कायसा बॉल काय रणजितांना समजला नाही आणि हा त्रिफुलाची झाला तो म्हणजे रणजित या वैयक्तिक 7 धावेवर डीजे. आठ क्रमांकाचे फलंदाज गणेश मात्रे रणजितांच्या जागा भरून काढण्यासाठी येत आहेत आणि 2 चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजे प्रमोद यांचे. 4 चेंडू बाकी आहेत या षटकातील अजूनपर्यंत. बघूया कशा प्रकारे धावसंख्या करतील ते म्हणजे एकसर बी संघ कितपर्यंत मजल मारतील. आणि सुंदर लेगच्या दिशेने मारल्या फटका. 1 धाव कंप्लीट झाली दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37. आणि सुंदर उंच मारला फटका आणि हो ना हो आणि हा सुंदर झेल. पंकज यांनी अतिशय सुंदर 2 झेल पकडलेले आहेत. धन्यवाद. 9 क्रमांकाचे फलंदाज नंदू प्रमोदांचे अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. आणि हा नंदू यांना काही बॉल समजला नाही. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी प्रमोदांचे. धावसंख्या इथे स्थिर आहे. ओवळा संघाचे हार्दिक स्वागत या मैदानामध्ये पांजू नगरीमध्ये. ऑफ साइडला मारला फटका बघूया आणि हा षटकार. या 6 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 43. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल तर म्हणजे एकसर बी संघाची. ओला संघ तुमचं या पांजरनगरीमध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही नाश्ता करून घ्या. आमचा नाश्ता तिकडे चालू आहे. शेवट
तुम्हाला वॉर्निंग करतो, आता बॉल संपले तर एक बॉल नसेल आमच्याकडे तर नवीन चेंडू तुम्हाला घ्यावे लागतील. शेवटचं षटक मैदानामध्ये नितीन. बघूया या 6 चेंडू मध्ये एक सर्बी संघ कितपत मजल मारतोय. हॉपच्या दिशेने बॉल टाकलाय बघू आणि अंपायरचे दोन्ही हात आमच्या दिशेने. अवांतर धावसंख्या आहे. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 44. आणि हा बॉल अतिशय सुंदर पायचीतची अपील केली होती अंपायरनी. पायचीतची अपील तर निर्णय घेतलेला आहे. विकेट या 8 गडी बाद झालेले आहेत आणि येणारा फलंदाज हा 10 क्रमांकाचा 35चा असेल. चाळीसचाच फलंदाज उतरलेला आहे आणि शेवटचे 5 चेंडू मैदानामध्ये टाकायचे आहेत ते म्हणजे गोरदेव संघाला आणि धावा झाल्या त्या म्हणजे 44. डीजे धन्यवाद डीजे. पहिला चेंडू पहिली पायचीतची विकेट नितीनांना मिळत आहे. सफलता पहिली मिळाली आहे नितीनांना. शेवटचे 5 चेंडू प्रेक्षकांच्या माहितीची गोरदेव संघ फिल्डिंग करत आहे. आणि हा लेगच्या दिशेने मारलाय सुंदर फटका. एक धाव कंप्लीट. वेगाने धावत आहे दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि हा चेंडू काय फिल्डरला सापडत नाही. या 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 46. सुंदर फलंदाजी एक्सर बी संघाची. 46 धावा झाल्या आहेत. अजूनपर्यंत 4 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत ते म्हणजे नितीन यांचे. सुंदर लेग साइडला पुन्हा एकदा मारला फटका. एक धाव कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि एका धावेवर आणि विकेट आणि 9 क्रमांकाचा आउट झाला. 9 विकेट गेलेले आहेत मैदानामध्ये त्या म्हणजे एक्सर बी संघाच्या. आता ही शेवटची जोडी मैदानामध्ये खेळत आहे. अजूनपर्यंत 3 चेंडू नितीन यांचे बाकी आहेत. गौरव किने शेवटचे 3 चेंडू शेवटची विकेट. बघूया गोरदेव टू एक्सर काय होतं मैदानामध्ये. किती धावा काढतोय एक्सर बी संघ. आणि हा ऑफच्या दिशेने नो चेंडू पिचच्या बाहेर पडला. या पिचच्या बाहेर पडला चेंडू नो आहे आणि हा फीट बघा नीट पहा फील्डचा चेंडू आणि हा काहीसा समजलेला नाही बॅट्समॅन यांना. फीटचा चेंडू आणि तो मेजवानी होती समोर फुलटचची. अजूनपर्यंत नितीन यांचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि शेवटची विकेट एक्सर बी या संघाची. धावा झाल्या ते 48. आणि हा उंच मारला फटका बघूया आणि नो मॅन लँड मध्ये हा पडतो. एक धाव झाल्या दुसऱ्याच्या प्रयत्नात महेंद्र पाटील हा कलेक्ट करतोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 50. पहिली हाफ सेंचुरी गोरदेव संघ एक्सर बी संघ करत आहे. चांगल्या धावा उभारल्यात. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे. काय होतं या शेवटच्या चेंडूवर. धाव षटकार चौकार की विकेट. आणि हा बॉल काही समजला नाही. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जात आहे. या
एकसर बी संघाने केलेल्या धाव संख्या आहे त्या म्हणजे 50 आणि 51 धावाचं आव्हान दिलंय ते म्हणजे गोरदेव या संघाला. माझे मित्र हेमू इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हेमू दादा या आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये शु सर्वदा मनोजं मारुतुल्य वेदं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वा वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन या गावाचे आराध्य दैवत ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करतोय. शुभ सकाळ. आजची सकाळ प्रमोद भोईर आपण सांभाळली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. राईचा आणखीन एक आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी जोडला आहे. हेमप्रकाश पाटील पांडुनगरमध्ये. हेमू तुझं हार्दिक स्वागत. थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. पहिलाच सामना आपण आजच्या दिवसातील पाहतोय. आजचा दिवस रविवारचा दिवस आणि कालच्या दिवसापासून आपण ऊन आणि सावळी यांचा लफंडाव पाहतोय आणि आज देखील तो लफंडाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. मजा येईल नो डाऊट आजच्या दिवसामध्ये देखील, कारण कालच्या दिवसाच्या घडामोडी जर पाहिल्या आपण घोडबंदर संघानं कशा प्रकारे कालच्या दिवसामध्ये मॅचेस जिंकल्या. विक्रमनं तर अफलातून बॅटिंग केली. अलंकारनं हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार ठोकलेत. जबरदस्त मॅचेस. त्यानंतर अरुण भोईरची ती गोलंदाजी, त्यानंतर जयेश घरतची गोलंदाजी, प्रवीण वैतीची ती गोलंदाजी. म्हणजे कालचा दिवस म्हणजे असं नाही की मॅच चुरशी झालात, अशा प्रकारच्या मॅचेस झाल्या नाही. कारण वन साईड मॅचेस बहुतांश घोडबंदर संघानं जिंकलेत. सुरुवातीला 40चा आकडा 40 म्हणजे 50चा आकडा क्रॉस होत होता सुरुवातीला. त्यानंतर 60 65 आणि घोडबंदर संघाने 40+ची मॅच मध्ये 60+ मॅचेस स्कोर बोर्ड हा घोडबंदर संघाने 2दा क्रॉस केला होता. बघा बसण्यासाठी व्यवस्था आहे. आपल्याला जो आवडेल तो मंडप आपण निवडायचा आहे. मात्र खेळाडू कक्ष आम्ही एक बनवला आहे आणि ज्या संघाला बॅटिंग येईल त्या संघानं तिथूनच बॅटिंग करायची आहे. गोरदेव संघ आणि एकसर बी टीम खेळाडू कक्ष खाली करा, रिकामी करा. एक गोरदेव टीम चला खेळाडू कक्षामध्ये या. नियम काल देखील नियम जे फॉलो केले होते आज देखील तेच नियम फॉलो केले जातील. तो खास खेळाडू कक्ष आहे, त्या ठिकाणी फक्त 11 खेळाडू असतील. चला टीम गोरदेव बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला तिथूनच उतरायचं आहे. आजचा दिवस रविवारचा दिवस आणि आज 8 संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. पहिला सामना आपण एकसर बी आणि गोरदेव या टीमच्या दरम्यान पाहतोय. दुसरा सामना असेल ओळा वर्सेस वाघबेळ. तिसरा सामना असेल पाणजू वर्सेस नवघर आणि चौथा सामना असेल पेनकरपडा वर्सेस मीरा.
चला आज शक्यतो वेळ वाचवा. 11 वाजलेत बघा. आज देखील मॅचेस उशिरा सुरू झाल्यात. काल देखील मॅचेस उशिरा सुरू झाल्या होत्या. आयोजक रेडी होते 9 वाजता. दहिसर संघ देखील बरोबर 8:30ची होडी पकडून दहिसर संघ या ठिकाणी दाखल झाला होता 9 वाजता. आणि त्या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मालजीपाडा संघ भरपूर उशीर झाला मालजीपाडा टीमला यायला. 11-11:30 वाजता पहिला चेंडू पडला गेला होता. आज प्लीज शक्यतो वेळ वाचवा. आम्ही वेळेचं बंधन या कारणाचं लावत नाही आहेत, कारण होडीचा प्रवास आहे. आम्हाला देखील कळतं दुसरा पर्यायी मार्ग या पाणजोगावमध्ये येण्यासाठी नाही आहे. यामुळे आम्ही त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आम्ही सूचना देतो आहे, फक्त वेळ वाचवा. शक्यतो तुम्हाला जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवा. वाघबेळ टीम, चला टीम कॅप्टन वाघबेळ, टीम कॅप्टन वाघबेळ आला असाल तर टॉससाठी यायचं आहे आपण. ओळा स्पोर्ट्स ओळा संघ या ठिकाणी आला आहे. धावसंख्या झाली, अजूनही सुरू झाली नाही धावसंख्या. 51 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 51 आकडा म्हटलं तर आपण आहेर देखील म्हणतोय. लग्नाचा आहेर पूर्वी 51 आकडा म्हणजे खूप मोठा आकडा असायचा. मॅच ऑन. घननीला कारभारी. पहिला चेंडू शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं. बॉडीला पूर्ण टर्न केलं होतं, स्विंग केलं होतं. चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं खेळायचं होतं. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा होतो डाऊन द लेग. पहिला चेंडू खराब हाताळला गेलाय. घननीला कारभारी. सफाळा एक्सप्रेस म्हणून त्यांचं नामकरण मी 40+ क्रिकेटमध्ये केलेलं आहे. वन ऑफ द ग्रेट मॅन, एक बेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑल इंडिया ओपन क्रिकेट देखील घननीला कारभारी खेळत आहेत. बघा, आमच्या साथी समालोचकांना ज्या सूचना दिल्या आहेत, आम्ही कालपासून त्या सूचना वारंवार तुम्हाला देतोय. खाडीचं पाणी समुद्राला मोठी भरती असल्या कारणास्तव ते समुद्राचं पाणी थोडंसं बाहेर आलं आहे आणि मैदानाच्या आपल्या बाहेरच्या बाजूला ते पाणी ओलावा निर्माण केला त्या पाण्यानं. त्यामुळे चेंडू जास्त खराब होतात. आणि आमच्याकडे जर जुना चेंडू नसेल तर मॅच नवीन चेंडूनच तुम्हाला सुरू ठेवावी लागेल. मग शेवटी एका चेंडूमध्ये 6 धावेची जरी गरज असली ना तरी तुम्हाला चेंडू नसेल तर नवीन चेंडूनच तुम्हाला खेळावं लागेल. तर पाणी भरपूर आलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये बघा, काल 3 ते 4 बॉक्स खराब झाले चेंडूचे. जवळजवळ आपण विचार करू शकतो की 18 ते 20 चेंडू खराब झाले काल चिखळामुळे, पाण्यामुळे. आणि त्याच्यातले काही चेंडू तर गेलेत, ते आलेच नाही आहेत. टाटा बाय बाय करत चेंडू तर निघून गेलाय. डासिंग डाऊन द पिच. पुढे येऊन खेळायचं होतं. गुडलँडवरून चेंडू टॉस झालाय. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी मातीचा सुगंध देऊन पंकजला चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रणजित म्हात्रे यष्टीच्या मागे आहेत. 51 धावांचा आकडा पुढे दिलाय गोडदेव टीम समोर. आणखीन एक चांगला चेंडू अपील केली गेली. पिचिंग जर पाहिलं आपण तर आउटसाईड ऑफ स्टंप पण दर्शवतात. लेगबायचा इशारा येतोय. 1 धाव या ठिकाणी ॲड केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 5. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा, 40+ क्रिकेटची स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. ऐतिहासिक, लक्षात ठेवा, ऐतिहासिक हे क्रीडा नगरी आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे रथी महारथी या मैदानावर खेळून गेलेत. आज एकसरचा संघ या ठिकाणी खेळतो आणि गावदेवी एकसर टीमला विसरता कामा नाही आहे. हरराम पाटील ज्यांना अनेक रथी महारथी या मैदानावर खेळून गेले, त्याच्यामध्ये एक नाव घ्यायचं गेलं मी रणजित म्हात्रे यांचं देखील नाव घेईल. तो देखील अनेक ओपन खेळाडूंसोबत
या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळलेले आहेत. अपील केली गेली होती. आज गुणेश म्हात्रे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत पंच हजर राहिले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालचा दिवस आहे ते नव्हते, कारण राईला जे नाट्यप्रयोग झाला त्या नाट्यप्रयोगात ते देखील एक स्वतः कलाकार होते. धावसंख्या 5 भोंदू बाबाचं कॅरेक्टर केलं होतं गुणेश म्हात्रेनं. आणि हेमूनं कुठलं कॅरेक्टर केलं होतं? हेमू बाबा. ओ फटका फसलाय, मोठा फटका खेळायचा होता, मिसटायमिंग खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिली विकेट डाऊन ओमरामध्ये गोडदे टीमचा फलंदाज मिस्टर प्रमोद आउट. मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे युवराज हिमालय पाटील यांचा डीजे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले होते महेंद्र. खोलवा टप्प्याचा चेंडू मी म्हणजे स्वतः यॉर्क करून घेतला चेंडू. मिसफील्ड झाले आणि या मिसफील्डचा फायदा क्विकली उचलला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा फळकावर लावल्या आहेत त्या 7 धावा. म्हणजे रिक्वायर्ड रेटचा विचार केला ना आपण, पर ओव्हर 10 धावा ह्या गोडदेव टीमला करायच्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय गोडदेव टीमसाठी होतं पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये सर्वाधिक धावा 10-15 धावा येणं गरजेचं होतं. मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. फर्स्टेज बॉक्स हवा असेल तर आहे कारभारी साहेब, फर्स्टेज बॉक्स जर हवा असेल तर आहे. प्लीज फर्स्टेज बॉक्स जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जयप्रकाश भोईर. धावा 7 झाल्यात. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या पांडू मास्टर्स. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आगरी कोळी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन येत आहे. येत्या 13 मे ते 17 मे असा तो रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ही प्रीमियर लीग येत्या 13 ते 17 मे रोजी मोरवा भाट मोरव्याचं मैदान या ठिकाणी आपण खेळणार आहोत. आर के मोरवा क्रीडा संकुलन. तर ज्या टीमनं फॉर्म भरले नसाल तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. बघा या स्पर्धेमध्ये फक्त 208 खेळाडूंना संधी मिळणार आहे खेळण्याची. त्याच्यामुळे 12 तारखेच्या आत 12 तारखेपर्यंत फॉर्म जमा करा. अन्यथा जर तुम्हाला उशीर झाला 12 तारखेनंतर कुणाचेही फॉर्म घेतले जाणार नाही आहेत. मग उशीर झाला तर मग तुम्हाला ती प्रीमियर लीग खेळता येणार नाही.
येत्या 12 तारखेपर्यंत जे तुमच्या टीम कॅप्टनजवळ ते फॉर्म दिलेत आगरी कोळी प्रीमियर लीगचे, त्या लीगमध्ये 35च्या खेळाडूला खेळता येणार नाही आहे, प्रॉपर 40चा खेळाडू असायला हवा. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आपल्या टीम कॅप्टनसोबत चर्चा करा आणि ते फॉर्म टीम कॅप्टनसोबतच द्या. त्या फॉर्मची फी आहे 600 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक टी शर्ट्स ही 600 रुपयेमध्ये दिली जाईल. ऑक्शनच्या दरम्यान जर तुम्ही अनसॉल्ड झालात तर तुम्हाला त्यामधील 500 रुपये परत केले जातील. बोलत असतं यार मॅच रिएक्शन जाऊया आपण. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केला आहे, खूप चांगला बॉटम हँडचा वापर केला, चेंडूला ड्राईव्ह केला गेला ऑन साईडला. 2 धावा कंप्लीट. दोन्ही टीम कॅप्टनचा सन्मान बाकी आहे. मॅच संपल्यानंतर तो सन्मान आम्ही करणार आहोत, लक्षात ठेवा. पहिला सामना आपण खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 35 इयर ओल्ड गौरव किनिंग एक चांगला खेळाडू आहे. मी एक्सर प्रीमियर लीगमध्ये या मुलाचा खेळ पाहिला आहे. चांगला चेंडू होता, खुल्या टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित होत नाही आहे. हा थ्रो व्यवस्थित झाला असता अगदी स्टंप जवळ तर कदाचित रिझल्ट काहीसा वेगळा असता. धावसंख्या 11 आणि ते आता वारे व्हायला सुरू झालेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये वारे कुणाचे वाहतील हे वेळ कळवणार. मात्र सध्याच्या घडीला वारे व्हायला सुरू झालेत. हे मैदानाची खासियत आहे. आम्ही यावर्षी उलटं का खेळतोय? गावाच्या एंडनं बॅटिंग, भाईंदर एंडनं गोलंदाजी, आम्ही असं उलटं क्रिकेट का खेळतो? कारण यावर्षी आम्ही विचार केला आहे की राईट हँड बॅट्समॅनला आपण संधी द्यावी या मैदानात. ऑफ साईडला पुन्हा एकदा, ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 13. मॅच संपल्यानंतर सन्माननीय जितेंद्र नाईक साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य आमच्या मंचावर यायचं आहे. पांजू स्पोर्ट्स पांजूची जी मुख्य स्पर्धा जी असते आपली मानाची स्पर्धा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं, त्या स्पर्धेचं देखील स्कोरबुक जितेंद्र नाईक साहेबांना बनवून दिलं होतं. ती देखील स्पर्धा स्वर्गीय विजया विद्याधर भोईर यांच्या स्मरणार्थ खेळवली गेली होती. आणि या स्पर्धेचं देखील स्कोरबुक जितेंद्र नाईक साहेबांना बनवून दिले मोफत. आणि ही देखील स्पर्धा स्वर्गीय विजया विद्याधर भोईर श्रद्धांजली चषक आहे. कट केलंय, पॉइंटला फिल्डर आहे नंदू पाटील. मिसफील्ड झाल्या नंदूकडून. 2 धावा इथे मिळतील. तिसरा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडू अजूनही सापडत नाहीये. चेंडू उचलला गेलाय. थ्रो येईपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 संघ पुढे सरकतोय. धावसंख्या 3 पुढे सरकते. धावा झाल्यात फलकावर. त्या 16 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उमेदमान टीमनं मिसफील्ड केली, तो संघ बाहेर गेला. क्रिकेट बघा, अनेक टीमला क्षेत्ररक्षण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. बहुतांश टीम अशा आहेत ना 40+ क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा का ठरला आहे? कारण त्यांच्या त्या खराब क्षेत्ररक्षणामुळे टीम मात्र स्पर्धेतून बाहेर गेलेत. वेलकम वाघवेळ संघाचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. ओळा संघ नाश्ता अजूनही आहे. सतीश नाश्ता करू शकतो. नाश्ता अजूनही सुरू आहे. बॅडमिंटन स्ट्रोक खेळ आहे. मागे फिल्डर आहे. 1च धाव. सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं ना तर मोठ्या फटक्यांचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही आहे. सिंगल डबल फक्त फॉलो केले जात आहेत. 1 संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 17. लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. काय अपील केली गेली आहे. काय घडले त्या ठिकाणी? अपील तर जोरदार केली होती, मात्र पंच नक्कीच नाखुश आहेत. षटक त्या ठिकाणी मला वाटतं संपलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लागली गेली ती 17.
आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 34वा कंपॅरिझन आपण पाहूया DBN लाईव्हच्या माध्यमातून. बघा ज्यावेळेस एकसर बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस एकसर बी टीमची धावसंख्या होती 18 आणि 18वर 3 विकेट एकसर बी टीमच्या होत्या. गोडदेव संघ खेळताना 17 धावा गोडदेव टीमनं बनवल्या आहेत आणि गोडदेव टीमचा देखील एक फलंदाज बाद झाला, म्हणजे थोडा मागे आहे, जास्त फरक नाही आहे कंपॅरिझनच्या माध्यमातून या दोन्ही टीममध्ये. चला चर्चा थांबवा शक्यतो प्लीज, आजचा वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे. आज आम्हाला प्लीज वेळ द्या, अन्यथा आम्हाला अजून ओव्हर कमी करावे लागतील. दुसरा आमच्याकडे पर्यायी मार्ग नाही आहे. चला वाघवेल टीम, ज्ञान पाटील किंवा डॉक्टर स्मार्टी या आपण टॉस करूया. कॅप्टनची वाट बघायची नाही प्लीज. बघा मधला वेळ कॅप्टन गणेश मणेरा पण आलाय का? गणेश मणेरा या आपण आला असाल तर प्लीज टॉस करून घ्या. चला चला प्लीज मित्रांनो, बघा वेळ शक्यतो वाचवा, नाहीतर अन्यथा आम्हाला आता वेळ इथे काउंट करावा लागेल. पुढच्या मॅचपासून आपण वेळ इथे लावूया. 20 मिनिटात 4 षटकं, 15 मिनिटात 3 षटकं. कारण तुम्ही जर वेळ असा वाया घालवत असाल तर मात्र आमच्याकडे दुसरा पर्यायी मार्ग नाही आहे. लॉफ्टेड खेळायचा होता, व्यवस्थित मिडल झाला नाही चेंडू, अगदी खालच्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेला होता महेंद्र यांच्या. गुड रनिंग बिट द विकेट, क्या बाद आहे, अप्रतिम रनिंग. पंकज पाटील सेफ. प्रयत्न इथेच हाच करावा लागेल की मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचे आहेत. बघा भावेश प्लीज जास्त वेळ घालवू नका, जास्त वेळ जातोय. किती वाजलेत बघा ना घड्याळाकडे, गेले जवळपास आता पहिली मॅच सुरू आहे 11:20 झालेत. जर 12 वाजता पहिला सामना संपत असेल तर आमचं काहीच अर्थ नाही टुर्नामेंट ठेवून. पंच आपण नेक्स्ट मॅच पासून 15 मिनिट वेळ लावूया, कंपल्सरी वेळ. एक खेळ आतमध्ये घ्यायचा, काही होऊ द्या. बॅकफूट पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, फेकी व्यवस्थित आली होती, मग थोडीशी खाली आली होती, थोडीशी खाली फेकी गेली होती. थोडीशी वर फेकी गेली असती तर ती कदाचित गोलंदाजाला गॅदर करता आली असती. 2 धावा मिळतील, 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 21. चला आपण टॉस करूया. ओळा स्पोर्ट्स ओळा टीम आणि वाघबी टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी सन्माननीय गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत आहे या ठिकाणी नंदू पाटील कडून. प्रत्येक डॉट बॉल त्या ठिकाणी चिंतेचा विषय वाढवणार. यावेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये, मात्र फिल्डर डीप आहे, फिल्डर लांब आहे आणि याचाच फायदा उचलला गेलाय. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. हो या ठिकाणी विकेट घेतली गेली आहे. पंकज पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. थँक्यू. कदाचित बास झाली नव्हती, चर्चा करतात पंच काय घडले मैदानाच्या आतमध्ये. गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक होते. दुसरी मॅच वाघबीड वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा या दोन टीमच्या दरम्यान. कॉइन स्विन झालाय, टॉस विन. वाघबीड थांबा, गण्या थांबा, सन्मान तुमचा केला जातो त्या ठिकाणी. दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत, सन्मान. बुके देखील घ्या राजा नाईक, बुके देखील घ्या, 2 बुके घ्या पटकन. आहेत लवकर लवकर. यस काय झालं सर? बॅटर आउट नाही आहे, एक बेल्स होतं का? यस
बघा काही क्रिकेटचे नियम आहेत आणि त्याप्रमाणे पंच म्हणतात बॅटर सेफ आहे. तर दुसऱ्या बाजूला नाणेफेक केली गेली. गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन स्विन झालाय. वेलकम उत्तम भाऊ. ओळा स्पोर्ट्स ओळा संघ आपलं पाणजू गावात हार्दिक स्वागत. वाघवेल संघ तुमचं देखील पाणजू गावात हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. अरे काय सुरू आहे. अरे का कोणाचा प्लेअर अंपायरने आऊट न दिला होता. त्याला वाटलं विकेट आहे रनआउटच्या स्वरूपात ती, त्याच्यामुळे तो आतमध्ये आला होता. असं काहीच नाही आहे. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. मॅच स्टार्ट करा प्लीज. धावसंख्या झाली ती 23 झालेत. मॅच ऑन करा चला प्लीज. मी म्हटलं मला वाटलं आऊट आहे म्हणून मी आऊट म्हटलं. अंपायरने आऊट दिला नव्हता. चला मॅच ऑन करा प्लीज. चला शिंदे सर चला प्लीज मॅच ऑन करा चला. ऑन साइडला फटका जोरकस खेळला आहे. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडूला वन बाउन्स फील्ड केले गेले. स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय. अरे जवळपास 2च्या जागी मोजाव्या लागल्या. 3 आणि 3च्या जागी या ठिकाणी चौथ्याचा प्रयत्न नडला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात महेंद्र पाटील बाद होत आहेत. मात्र या चेंडूवर मिळतात 3 धावा. 3 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचली गेली आहे ती 26 या धावसंख्येवर. H2O. थँक्यू DJ युवराज. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 26 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. 13 चेंडू 25 धावांची गरज. जय पाटील आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. आमच्या किसन दादांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. किसन दादा नवघरचे आहेत. 40+ ते लेजंडरी खेळाडू आहेत आणि विद्यामामाचे ते भाचे आहेत आणि विद्यामामांच्याच सौभाग्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नक्कीच आवर्जून येतील. त्यांचं हार्दिक स्वागत. सिंगल काढला गेलाय 1 धाव आणि एका धावेनं धावा झाल्या त्या 27 धावा. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. जो रिक्वायर्ड रन 10च्या घरामध्ये होता ना तो आता रिक्वायर्ड रन पोहोचला आहे 12च्या घरामध्ये. आता तुम्हाला पर ओव्हरमध्ये 12 धावा कराव्या लागतील. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल नाश्ता सुरू आहे. नाश्ता करून घ्या. जे आता संघ आलेत त्या संघातील कोणत्याही खेळाडूला जर नाश्ता करायचा असेल तर नाश्ता करून घ्या. षटक क्रमांक 4 भावेश मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मॅच ऑन. धावा झाल्या त्या
आणखीन एक फलंदाज बाद झालाय. जय पाटील मला वाटतं बाद झालेत. पहिल्या चेंडूवर जयची ती विकेट पडली गेली आहे. धावसंख्या 27 आहे. निलेश मात्रे थोडासा उशिरा निलेश पाटील आलेत. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे स्क्वेअरलेगच्या दिशेनं नितेश केणी. पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू सापडत नाही आहे. दुसऱ्या अटेम्पमध्ये चेंडूला उचलल्या गेल्या. थ्रो दिला नॉन स्ट्राईक एंडला. 2 धावा आल्यात. आता इथून जर विचार करायचा गेला ना तर आता जबाबदारी वाढल्या आहेत आणि जबाबदाऱ्या कोणाच्या वाढल्या आहेत तर निलेश पाटील यांच्यावर जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात गोडदेव टीमच्या. आणि निलेशला काय करावं लागेल जबाबदारीनं खेळावं लागेल. तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं गोलंदाजी एक्सर बीचा संघ करतोय ना त्या गोलंदाजीला दिशाहीन बदलायचं नाही. दिशाहीन करायचं नाही. तोच अचूक टप्पा तुम्हाला ठेवायचा आहे. 30 लाईन एंड लेन. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. फक्त सिंगल. एक पे ही रुकना पडेगा. एक से ही काम चलाना पडेगा. धावा झाल्या त्या तब्बल 30. धावा करायच्या आहेत त्या 21. चेंडू शिल्लक आहेत 9. आता स्वतःची एअरलाईन्स तुम्हाला खोळावी लागेल उघडावी लागेल. पर्यायी मार्ग नाही. कालचा रस्त्याचा मार्ग तुम्हाला थोडासा ट्रॅफिकमध्ये नेऊ शकतो. लक्षात ठेवा ट्रॅफिकला तुम्हाला सामोरं जावं लागेल. विदाउट ट्रॅफिक जर तुम्हाला त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल ना तर या ठिकाणी एक मार्ग आहे आणि तो पर्यायी मार्ग म्हणजे एअरलाईन्स एरियर रूट. हा प्रवास तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. शक्य का आता मी बोलणार नाही की वेळ जातोय. आता आपण काय करायचं म्हणजे दुसऱ्या फेरीच्या मॅसेज सरळ ओव्हर कमी करायच्या. मग फायनल 1 ओव्हरची झाली ना तरी चालेल. नाही पंच तुम्हाला देखील विनंती करतोय पंचाने देखील बोलायचं नाही काहीच बोलायचं. आता आम्ही काय घ्यायचं ते आम्ही निर्णय घेऊ. आपण सरळ ओव्हर कमी करायचे. आता पर्याय नाही आपल्याकडे दुसऱ्या फेरीच्या मॅचेसच्या. क्रॉस पॅडेड स्ट्रोक खेळायचा होता. अपील केली गेली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. या ठिकाणी देखील फक्त सिंगल मिळणार. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 31. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये बनवायच्या आहेत त्या 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. साधावाल्या षटकाराला मॅच मध्ये वापसी केली आहे. हा चेंडू महत्वपूर्ण होता. यस पंच जुना चेंडू द्यायचा लगेचच. आणि जुना चेंडू आहे का आयोजक पाणजू स्पोर्ट्स मास्टर याकडे लक्ष द्या. सॉरी मला वाटतं जुने चेंडू नाही आहेत.
हा चेंडू थोडा ओळा आहे, तो एक चांगला आहे, नाहीतर मग नवीन बॉल, दुसरा पर्याय मार्ग नाही आहे. कारण आम्ही वारंवार या सूचना करतोय की बघा चेंडू जास्त खराब होत आहेत, समुद्राचं मोठी भरती असते कारणास्तव पाणी आलंय. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि 6 मध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. 6 चेंडू 12 धावांची गरज. गणेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. धावा संख्या झाली ती 39. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. विकेट देखील आपण चेक करणार आहोत. दोन्ही टीमच्या विकेट एकसर बी टीमच्या विकेट गेल्या त्या 9 आणि गोडदेव टीमच्या विकेट गेल्या त्या फक्त 3. पहिला चेंडू हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओ संधी आली होती, नितेशला करण्यासाठी सांगितलं होतं शेती, नितेशनं केलंय माती. कॅच केलाय ड्रॉप. देव अगदी भरभरून देत, मात्र घेण्यासाठी नितेश जवळ पदर नव्हता. बघा संधी वारंवार दिली जात नाहीये. ज्यावेळेस संधी मिळते ना तुम्हाला त्यावेळेस त्या संधीचं सोनं करायचं. पंकज पाटीलचा तो कॅच ड्रॉप केलाय. पंकजला पुन्हा संधी मिळते खेळण्याची. आता मात्र 5 चेंडूमध्ये धावा करायची आहेत त्या 10. या ठिकाणी ही विकेट खूप महत्वाची होती. एखादी विकेट इथे पडली असते तर कदाचित तो प्रेशर थोडा वाढला असता गोडदेव टीमवर. संधी दिले, क्रॉस बेड स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. योगेश आहे त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळणार, सिंगल मिळणार. निलेशला स्ट्राईक दिली गेली, आरामात फक्त सिंगल काढल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 42. 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4. गोलंदाज तयार. मॅच रफ अँड टफ मॅच. गोलंदाज तयार. हो यावेळेस अगदी चेंडू मिडल झालाय, बॅटच्या रडर मध्ये आला होता आणि अशा प्रकारचा चेंडू निलेश पाटील सोडणार नाहीये. चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत षटकार. अगदी असं म्हणायचं गेलं तर त्या दुखत्या नसवर अक्षरशः हात ठेवलाय मी म्हणेल निलेश पाटीलनं. आता समीकरण बदलले गेले आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. का सिंगल काढला गेला पंकज कडून. बघा हे प्लॅनिंग आहे क्रिकेटचं. निलेश पाटील स्ट्राईकवर आणायचं. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आहे आणि इथे मॅच फिनिश. खेळ खलास. फिनिशर स्ट्रोक खेळाय निलेशनं. अभिनंदन उमरामध्ये गोडदेव. हार्ड लक अँड बॅड लक एकसर बी. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे.
दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन तुमचा सन्मान राहिला आहे. आणि नाईक साहेब आपण देखील या मुख्य मंचावर. जितेंद्र नाईक साहेब आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर निलेश पाटील. मॅन ऑफ द मॅच निलेशने यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 24 धावेची गरज असताना निलेश पाटील ऑन फायर. एकट्यानं 21 धावा या ठिकाणी कुठल्या आहेत. अफलातून बॅटिंग निलेशनं केली आहे.